रामकृष्ण हरी मंडळींनो, माऊली कीर्तन सोहळा महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय असलेले एकमेव चॅनल सप्ताह कीर्तन, भागवत कथा, हरिजागर व लाईव्ह कार्यक्रमाकरिता अवश्य संपर्क करा. माऊली चोपडे. रामकृष्ण हरी हे नाना प्रभाकर नाना झोलकर वैराग्यवंती यांचे वडील आणि ह्या ज्या आहेत आपल्याला दिसतात ह्या नानांच्या आजी आहेत. जवळपास वय त्यांचं 90च्या पुढचे आहे. हा, आता आजीची तब्येत कशी आहे? आता तब्येत ठीक आहे आणि नंबर 1 आहे. आणि किती पारायण केले त्यांनी? किती केले? 500च्या वरून केले असतील. आताही त्यांना स्पष्ट ऐकू येते? स्पष्ट ऐकू येतं, थोडं कमी आता यालंय. आणि वाचनामध्ये रोज ज्ञानेश्वरी गाथा वाचल्याशी जेवत नाही. आणि रोज शिवण द्वारा देखील होती शिवेमध्ये. आणि आता इमानानं देखील देवाला जाऊन आली. आता महाराजांना नानानं नेलं ते इमानामध्ये. आणखीन त्यांना 90 वर्षाच्या पुढे जाताना दिसतंय सगळं. चष्माही लागला नाही? चष्मा नाही आणि काही नाही. 1000 किलोमीटर गाडीमध्ये बसली तरी उतरणार नाही, लगीला नाही, काही नाही, काही नाही. एवढं ही कशाची कृपा म्हणावं लागेल? ही संत मोतीराम महाराज मारुतराव माळी यांचा आशीर्वाद आहे आम्हाला. तिनं पोती वाचली मोतीराम महाराजांमुळे. गंगा आजी रोज हरिपाठ करते का? हो. रोज न बघता? हो. किती पारायण केले? 2000. 2000 पारायण केले. तर आतापर्यंत कधी गोळी माहिती आहे का दवाखान्यात? एक सुद्धा चाराने आणखी दवाखान्यात नाही. काय नाही, तुमचा वात नाही, रोग नाही, राय नाही, काहीच नाही. फक्त थोडं कानाला ऐकू येईना. 90च्या नंतर? हा. जेवण किती वेळेस करते? 2 टाइम. काय खाते जेवणात? काय आपलं हेच. उपवास कोणते कोणते करते? सोमवार एकादश, 8 दिवसाचा सोमवार आणि 15वारी एकादश. एकादश कशी धरती? काय खाते? फराळाचं काय फराळ करायचा? 2 टाइम फराळ करायचा. सकाळून 1 बार, संध्याकाळी 1 बार. झालं मग काय. सोमवार 8 दिवसाला करायचा. महाराजांचा काल वाढदिवस झाला, काय आशीर्वाद देशील महाराजांना? महाराज झाला का पहिलाच आशीर्वाद आहे माझा. हातात धरलेला आहे. 12 वर्ष संघ आहे महाराजाच्या. आळंदीत राहिले, पंढरपुरात राहिले, त्या धनगर महाच्या माळावर राहिले. नाना झोलकर एवढे मोठे कीर्तनकार होताल कधी वाटलं होतं का? मला वाटलं होतं. केव्हा वाटलं होतं? कोण्या वयात वाटलं होतं? आळंदीला 3 वर्ष ज्ञानेश्वरी आणि गीता शिकली. मी भाकरी घालाय होते. सिद्धे बेटावून सरपण आणायचं, भाकर भाजी करायची, महाराजांना शिकायचं. पुन्हा 3 वर्ष गाथा शिकला पंढरपुरात. 4 वर्ष त्या माळावर राहिला आणि मग आपल्या इथं आश्रमात आला. आता पांडुरंगाकडे काय माग नाही का तू? काय नाही. आता ते आता आशीर्वाद म्हणलं महाराज आणखी वाढवत आणि त्याच्या हातानं आपली हे हो. आता एवढाच आशीर्वाद आहे, दुसरं काय नाही. आता देवाकडे तुझं काय माग नाही का? शेवटच्या श्वासापर्यंत हरिपाठ व्हावं, काय माग नाही देवाकडे? आता मी म्हणते की महाराजाच्या हातानं आपलं व्हावं. आणि मी जर माझा जर हे होईना गेलं तर गीता, भागवत, ज्ञानेश्वरी पारायण करा माझ्या वक्ताला. पण तुझी शेवटची इच्छा काय आहे? तेवढीच आहे, दुसरी काय नाही. देवाला मागणं दुसरं काय नाही. आता पारायण, भागवत शेवटच्या श्वासापर्यंत. शेवट टोकापस्तर व्हावं. हीच इच्छा आहे. दुसरं पांडुरंगाला काही मागायचं नाही. आता केला. आता इतकी मालकाला 75 वर्ष होऊन गेले. हे 4 वर्षाचे होते. 5 लेकरं तेवढे सांभाळले, नानाचे मोठे केले, 5 लेकराचे लग्न केले. ह्या वैराग्य मूर्ती हबप नाना म्हणजे नाना त्यांना एक पदवी आहे, नाव दिलेलं इकडल्या वारकरी संप्रदायानं. प्रभाकर नाना झोलकर नावाने ओळखल्या जातात.
त्यांच्या आजी येत आहे जवळपास वय 90च्या पुढचं आहे. 98 100ला 2 कमी वय आहे. आत्ताही स्पष्ट बोलतात आणि आत्तापर्यंत एकही गोळी नाही, काही नाही. ही कृपा फक्त म्हणलं तर मोतीराम महाराजांची आहे, मारुतराव महाराजांची. एवढं असल्यामुळे त्यांना त्यांची एक शेवटची इच्छा आहे पांडुरंगाकडे, नानांचं नाव जगभर नाही जगभराच्या पुढे व्हावं आणि त्यानंतर मला जेव्हा मरण येईल शेवटच्या श्वासापर्यंत मला गाथा, हरिपाठ, ज्ञानेश्वरी ही पांडुरंगाने माझ्यापासून सोडू नये, हीच त्यांची मागणी आहे. अशा संतांना भेटल्यावर खरंच आज मी धन्य झालो. आज योगायोग म्हणा, मी असं ठरवलं नव्हतं की नानांकडे यावं, काही बाईट करावं, त्यांच्या वडिलाला भेटावं. योगायोग आज मेघगर्जना खूप झाली, मराठवाड्यात खूप मोठा पाऊस होत आहे आणि माझा योग आज नानांकडे राहायचा आलाय, हे माझं भाग्य मी समजतो. रामकृष्ण हरी. पुन्हा भेटूया अशाच एका संतासोबत.